नेवासा नगरपंचायतीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची अचानक पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे। नेवासा नगरपंचायत निवडणुकीनंतर मागील 4 महिन्यांपासून स्थानिक राजकारणात मोठी चळवळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांनी उपनगराध्यक्ष सौ शालिनीताई संजय सुखधान यांच्या पतींवर गोळीबार केल्याचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 2-3 दिवसातच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आल्याने या निर्णयामागे राजकीय दबाव आहे का याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। स्थानिक स्तरावर या बदलीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असून याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही स्पष्ट भूमिका अद्याप समोर आलेली नाही। पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या बदलीनंतर नेवासा पोलीस ठाण्याचा कार्यभार सागर डिकले यांनी मंगळवारी प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला। ते यापूर्वी अहिल्यानगर येथील सायबर सेलमध्ये कार्यरत होते। या संपूर्ण घडामोडींमुळे नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून पुढील काळात या प्रकरणात कोणते नवे वळण येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।